नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर चला मी पण मजेत. सकाळची देवपूजा झाली. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आता ना आज माहेरी निघाली होती. माहेर माझं जवळच आहे, आमच्या गावाच्या, म्हणजे धुळ्याचं माहेर आहे माझं. आणि भाच्याची तब्येत बरी नव्हती तर त्याला भेटायला इथे आलो. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी म्हटलं लवकरच घरी परत जाऊ, पण आमच्या वहिनीने काय मला येऊ दिलं नाही. आणि नंतर त्यांनी तर पुरणपोळीचाच बेत केलेला होता, ते तुम्हाला पुढे सांगतेच. आणि इथून आम्ही ना घरून नेले होते लिंबू, काही आपल्या पपया शेतातल्या. आणि माझ्या भाची सुनीनं सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली होती. मग ती म्हटली, आत्या म्हणे आता आपण इथेच पूजा करून घ्या म्हणे, नका जाऊ म्हणे आता. मस्त पुरणपोळीचा बेत पण केलेला होता. आमच्या ह्या भाचीने पुरणपोळ्या केल्या होत्या. आणि वहिनी तर काय आमची शांतच नाही बसत, तिचं अगदी चालूच असतं. माझी आई पण अशीच होती बरं का. आणि ही वहिनी आमची मामाचीच मुलगी आहे, त्यामुळे कसं आहे दोघी सारख्याच होत्या आत्या भाच्या. आणि आम्ही आता तिघंजणी निघालो आहे पूजेला. आता पूजा करून घेतली, घरी आलो. आणि घरी आल्यावर ना वहिनीने आमच्या मस्त गरम गरम भजे काढले. म्हटल्या की आता ना गरम गरमच खायला बसा. आणि आमच्या वहिनीचा नियम आहे, आधी पुरुषांचं जेवण झाले पाहिजे, जर असं काही सणवार असला तर, नंतर बायका बसतील असू द्या म्हटलं. मग त्यांच्या पद्धतीने सगळं चाललं. आणि नंतर जेवण वगैरे झाले, निघालो आता परत यायला. मग धुळ्याला कसं आहे, मग डीमार्ट असल्यामुळे ना थोडंसं किराणा वगैरे मी करून घेते. घरी आली संध्याकाळी, छान अशा भाकरी केल्या 2. आणि गहू भिजवले ते 4 दिवस, अगदी थोडेसे वाटीभर. आणि त्या कोंड्याची मस्त भाजी केली. कोंड्याची भाजी ही खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा. पूर्ण डिटेल व्हिडिओ पण बघा, सरलास किचन चॅनलवर आपला हा व्हिडिओ येईलच लवकर. तर बघा एकदम मस्त लागते ही, अगदी आपली अंड्याची चटणी असते ना तशी, म्हणजे भुर्जीसारखी लागते. आता भाजी वगैरे तयार झालेली, मस्त जेवण वाढून घेतले. आणि बघा ह्या अशा इतक्या प्रकारच्या चटण्या मी करते. किती प्रकारच्या कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.